नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रातील एका माजी आमदाराचं झालं निधन. महाराष्ट्र मोठ्या नेत्याला मुकला तर महाराष्ट्रावर पसरली शोककळा. शिवसेनेसाठी मानला जातोय सर्वात मोठा धक्का. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. रत्नागिरी जिल्ह्यातील कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांचे रत्नागिरी येथे निधन झाले आहे. ते 95 वर्षाचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीत माजी आमदार आणि कडवट शिवसैनिक आप्पा साळवी यांचं मोठं योगदान होतं. ते शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे कार्यकर्ते आणि समर्थक होते. त्यांच्या निधनानंतर सर्व पक्षीय नेते पदाधिकारी यांच्याकडून शोक व्यक्त केला जात आहे. सोमवारी रात्री आप्पा साळवी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास रत्नागिरीतील थिबा पॅलेस या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि कडवट शिवसैनिक म्हणून आप्पा साळवी यांची ओळख होती. ते सुरुवातीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झाले, नंतर जिल्हाप्रमुख, नगरसेवक, आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास घडत गेला. त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यात मोठा जनसंपर्क होता. माजी आमदार विजय उर्फ आप्पा साळवी यांनी याआधी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केले होते. 1990च्या काळात रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यावरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी दिली होती. 1995 साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा विधिमंडळात निवडून गेले होते. शिवसेना भाजपा युतीच्या काळात ते आमदार होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून 1995 साली त्यांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. 1995 ते 1999 या कालावधीत त्यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर 2022मध्ये रत्नागिरी दौऱ्यावर असताना आवर्जून आप्पा साळवी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशीसुद्धा केली होती. असेच ज्येष्ठ शिवसैनिक आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असणारे माजी आमदार आप्पा साळवी यांचं निधन झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकावर शोककळा पसरली आहे. शिवसेनेचे माजी आमदार आप्पा साळवी यांना आमच्या शिवक्रांती न्यूजच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.